पित्त यासाठी उपाय. पित्ताचा त्रास असल्यास सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध आणि थोडा लिंबाचा रस मिसळून प्यावा. जेवणानंतर ताक पिण्याची सवय लावावी. केळी, नारळ पाणी यांसारखे थंड गुणधर्म असलेले पदार्थ खावेत आणि तिखट, तेलकट, फार आंबट पदार्थ टाळावेत. गुडघेदुखीसाठी सकाळी रिकाम्या पोटी आले, हळद आणि मध यांचे मिश्रण घेणे उपयुक्त आहे. गरम पाण्याच्या पिशवीने गुडघ्यांना शेक दिल्यास वेदना कमी होतात. एरंडेल तेलाने रोज हलक्या हाताने मालिश केल्यास गुडघ्यांची जडपणा आणि सूज कमी होते. अंगदुखी कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात हळद मिसळून प्यावी. तीळ तेल किंवा नारळ तेलाने संपूर्ण शरीराची मालिश केल्यास स्नायूंना आराम मिळतो. आठवड्यातून 2 ते 3 वेळा गरम पाण्याने अंघोळ केल्यास अंगदुखी कमी होते. डोकेदुखीचा त्रास असल्यास आल्याचा काढा पिणे अतिशय फायदेशीर ठरते. कपाळावर किंवा कानांच्या मागे निलगिरी तेल किंवा लवंग तेल हलक्या हाताने चोळावे. दिवसभर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे, कारण पाण्याची कमतरता असल्यास डोकेदुखी वाढते. तसेच पुरेशी झोप घ्यावी.